ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात एकनाथ शिंदे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। पावसाची थोडीफार रिमझिम त्या ठिकाणी होती। ढोल ताशाच्या आवाजामध्ये राष्ट्रगीत पार पडलं। त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांकडून सलामी स्वीकारण्यासाठी एकनाथ शिंदेंना समोर पायऱ्यावर उभं राहायचं होतं। मात्र एकनाथ शिंदे थेट समोर निघाले होते। त्यावेळी जिल्हाधिकारी आणि कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना पायऱ्यावरच हात धरून थांबवलं आणि मागे उभे राहण्यासाठी इशारा केला। त्यानंतर शिंदे त्या ठिकाणी पायरीवर उभे राहिले आणि पोलीस सलामी त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली। गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत त्यानंतर त्या ठिकाणी पार पडलं। गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत संपल्यानंतर पुन्हा शिंदे निघण्याच्या तयारीत होते। मात्र त्यांना पुन्हा एकदा अधिकाऱ्यांनी इशारा करून तिथेच थांबण्यासाठी सांगितलं। पोलिसांची सलामी स्वीकारली। त्यानंतर एकनाथ शिंदे मंचावर गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले शहीद आणि स्वातंत्र्य सैनिक यांनाही मी त्रिवार वंदन करतो। महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना तसेच देशभरातल्या परदेशातल्या आपल्या सर्व बांधवांना, विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्वाची नवी क्षितिजे गाठत असणाऱ्या सर्वांनाच स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।